आणि आता थेट जाऊया मंत्री गिरीश महाजन बोलतायत। शिक्षकांच्या आंदोलनासंदर्भात शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। त्यानंतर नेमका आता काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आझाद मैदानावर हे आंदोलन सुरू आहे। सध्या मंत्री गिरीश महाजन तिकडे पोहोचले। मला तुम्ही थोडा वेळ दिला पाहिजे। माझा माणूस म्हणजे मीच स्वतः म्हणून माझे गिरीश भाऊ तुमच्या समोर येऊन सांगणार आहे। काही विरोधक येतील बोलतील आमच्यामुळे झालं तर मैदान आपल्याला खात्याला आणि पोटाला अन्न द्यायचं काम कोणी केलं असेल तर आदरणीय देवेंद्र भाऊ यांच्या सरकारने केलेलं आहे। हा पगार मिळवण्याची आणि मिळवून घेण्याची जबाबदारी कुणाची असेल तुमची आणि आमची आणि याला दानच कुणाची लागत असेल तर आदरणीय देवेंद्र भाऊ यांनी केलेलं आहे। आपल्यासाठी या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या शिक्षक आमदारांसह या राज्याच्या संकटनेते गिरीश भाऊ यांनी सांगितलं की मला माहित नाही भाऊ मला शिक्षकांना पगार द्यायचा आहे त्यांना मुलाबाळांना घडवाला घरी पाठवायचं मला आझाद मैदानावर गेलं पाहिजे सांगितलं पाहिजे। आणि म्हणून आपण जी घोषणा आदरणीय मंत्री महोदय जे करणार आहे तिचा पाठपुराव्यात आपण असू त्यांची घोषणा आपण ऐकायची आहे। यानंतर शिक्षक समन्वय संघाची अधिकृत भूमिका आपण जाहीर करूयात आणि मंत्री महोदयांनी केलेलं स्वागत हे आज प्रचंड टाळ्याने आपल्याला घोषणा केल्यानंतर करायचे आणि ही घोषणा अशी असणार आहे की येणाऱ्या विशेष आदरणीय बाप्पांनी पण सांगितलं आमच्या बांधवांचा जुलै पेरीन सप्टेंबर झाला पाहिजे ऑगस्ट झाला पाहिजे। लक्षात घ्या काळ फार कमी आहे। 14 ऑक्टोबर निघून 9 महिने झालेत। 3 दिवस ना आपल्याला सर्व सरकारने दिली न दिली तो नाहीये परंतु यावेळेस पहिल्यांदा गिरीश भाऊंनी ठरवलं की मला न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि याच्यामध्ये भूमिका घ्यायचं काम मंगेशदादा चव्हाण यांनी केलेलं आहे। आपले पालक म्हणून शिक्षक आमदार इथं बसले न्यायाची भूमिका घेतली आणि सरकारच्या वतीनं आदरणीय भाऊ या ठिकाणी त्यांचा निर्णय जाहीर करतील। आपण शांतपणे अगदी तासांपर्यंत शांतता मैदानामध्ये हवी कोणीही 8:30 असेल तरी शांत बोलतो आणि आदरणीय भाऊला विनंती करतो आमची अन्नात आणि खात्यात पगार द्यायची जबाबदारी तुमची अशी अधिकृत घोषणा आदरणीय पप्पाच्या खाली बस भाग्यश्री या राज्याच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत असलेल्या हजारोच्या संख्येनं कालपासून उन्हातान्हात पावसामध्ये या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी आमच्या सोबत असलेले आमचे सर्व शिक्षक आणि पदवीधर आमदार कालपासून सभागृहामध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा करावी म्हणून प्रयत्नामध्ये होतो। काल संध्याकाळी सुद्धा संपूर्ण राज्यामध्ये संकट मोचन म्हणून ज्यांची ओळख आहे ते माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन साहेब हे आपल्यामध्ये येऊन आपल्याशी चर्चा केलेली होती आणि त्यानुसार मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की उद्या सकाळी 11 वाजता शिष्टमंडळासोबत आम्ही चर्चा करू। परंतु काल सायंकाळपासून वेगवेगळी मंडळी या ठिकाणी येत होते त्या ठिकाणी आपल्याशी संवाद साधत होती। ही सगळी भावना माननीय मुख्यमंत्री महोदय पण गेली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला हे करायचंय परंतु त्या ठिकाणी काही राजकारण होत असेल तर हे काही योग्य नाही। आणि त्या अनुषंगानं आदरणीय गिरीश भाऊने माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत बोलून आपल्या शिष्टमंडळाला बोलावलं आणि मुख्यमंत्री सोबत आम्ही सर्वांनी बैठक केली आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्वांच्या वतीनं एक मोठी मागणी एक ओळीची मागणी आम्ही सर्व शिक्षक आमदारांनी स्वाक्षरी करून माननीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना दिली की आम्हाला 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाप्रमाणे वाढीव 20% टप्पा याचं वेतन जुलैचं वेतन ऑगस्टमध्ये तुम्ही द्यावं अशा प्रकारची एकमुखी मागणी केली आणि मागची सगळी थकबाकी ही त्या ठिकाणी आम्हाला देण्यात यावी
आणि यापुढं आम्हाला 100% अनुदान द्यावं अशा प्रकारची मागणी मित्रांनो त्या ठिकाणी आपण केलेली आहे. त्यावर माननीय मुख्यमंत्री महोदय काय म्हणाले, त्यांनी काय सरकारच्या वतीनं उत्तर दिलं हे आपण सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून आदरणीय गिरीश भाऊंच्या तोंडून या ठिकाणी ऐकणार आहोत. पण मित्रांनो आपण सर्वांनी एक भूमिका लक्षात घ्या. कालपासून अनेकांचे फोन होत होते, तुम्ही कुठं आहात, तुम्ही झोपले काय, तुम्ही जागे आहे काय. परंतु मित्रांनो सभागृहातली लढाई लढण्याचं काम तुमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी सगळे मिळून त्या ठिकाणी करत होतो. ही पण गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्या. आपल्याला आता दोन बोट करून आपल्या गावाकडे जायचंय. त्यामुळं मी माननीय मंत्री महोदय गिरीश भाऊंना विनंती करतो की सरकारच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिलाय त्याची घोषणा आपण या ठिकाणी करावी. आपल्या सर्व शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी जगदाळे सर असतील, केपी सर असतील, कुलकर्णी असतील, ताई असतील, सगळ्यांची नावं घेण्यात मी आपला वेळ घेत नाही. आपण हजारोंच्या बांधवाने आलेले या ठिकाणी आपली एकच मागणी आहे की 100% अनुदान आम्हाला मिळालं पाहिजे. आणि म्हणून त्या अनुषंगानं मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय गिरीश भाऊंचं मनापासून आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करू. गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो, गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो.